जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचा निकाल लागलेला आहे, निवड यादी लागलेली आहे। तर बघा इथे नेमका कट ऑफ किती गेलेला आहे। तर इथे पेपर हा एकदम सोपा होता आणि त्या मानाने विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळालेले आहे, कारण की पेपर सोपा असून सुद्धा विद्यार्थ्यांना 90+ मार्क घेणारे विद्यार्थी खूप कमी होते या घटकामध्ये आणि जागा भरपूर होत्या। 300च्या वर जागा इथे होत्या। तर पहा तरी पण कट ऑफ हा कमीच गेलेला आहे सोपा पेपर असून सुद्धा। ठीक आहे, तर पहा SCBC होमगार्ड 125 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। SCBC पोलीस पाल्य 93 मार्कवर कट ऑफ गेला आहे। SCBC एक सर्व्हिसमॅन फक्त 88 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पुढे बघा SCBC भूकंपग्रस्त 127 मार्कवर कट ऑफ गेला आहे। SCBC प्रकल्पग्रस्त 127 मार्कवर कट ऑफ गेला आहे। SCBC खेळाडू 118 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पुढे बघूया आपण SCBC महिला फक्त 115 मार्कवर कट ऑफ गेला आहे। SCBC सर्वसाधारण 131 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा SCBC नंतर EWS इथे कट ऑफ वाढलेला आहे। EWSचा होमगार्ड 122 वर गेलेला आहे। पोलीस पाल्य 102 मार्कवर गेलेला आहे। एक सर्व्हिसमॅन फक्त 25 मार्कवर गेलेला आहे EWS मध्ये। प्रकल्पग्रस्त 103 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे EWS मध्ये। EWS मध्ये भूकंपग्रस्त 117, EWS खेळाडू 111 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि EWS महिला हा कमीच गेलेला आहे, 98 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि EWS सर्वसाधारण हा 123 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पुढे बघा OBCचा कट ऑफ सुद्धा इथे ॲव्हरेजमध्येच असल्यासारखा आहे। OBC अनाथ 111 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। OBC होमगार्ड 128 मार्कवर कट ऑफ गेला। OBC पोलीस पाल्य 107 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा OBC एक सर्व्हिसमॅन कट ऑफ गेला 101 मार्कवर। OBC प्रकल्पग्रस्त गेलेला आहे 127 मार्कवर। OBC खेळाडू 123 मार्कवर। OBC फिमेल 121 मार्कवर आणि OBC सर्वसाधारण 133 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा SBCचा थोडा कट ऑफ वाढलेला दिसतो आहे इथे, 129 मार्कवर कट ऑफ गेला आहे, तरी पण ॲव्हरेज कट ऑफ म्हणू शकतो आपण। त्यानंतर बघा NTDचा कट ऑफ होमगार्ड 128 लागलेला आहे। पोलीस पाल्य 102 मार्कवर लागलेला आहे। NTD एक सर्व्हिसमॅन 99 मार्कवर लागला आहे। NTD प्रकल्पग्रस्त 130 मार्कवर लागला आहे। NTD खेळाडू 122 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि NTD महिला 117 मार्कवर कट ऑफ गेला आहे। NTD सर्वसाधारण नेहमीप्रमाणे हाय गेलेला 133 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा NTC होमगार्ड 129 मार्कवर। NTC एक सर्व्हिसमॅन 103 मार्कवर। NTC प्रकल्पग्रस्त 126 मार्कवर। NTC खेळाडू 119 मार्कवर। NTC फिमेल 110 मार्कवर। NTC जनरल 130 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। ठीक आहे, थोडा कमी गेला म्हणू शकतो आपण। NTDच्या लेवलवर कट ऑफ असतो याचा आणि NTBचा नेहमीप्रमाणे कमी गेलेला आहे। तर बघा NTB सर्वसाधारण कट ऑफ गेलेला 132 मार्कवर। महिलांचा गेला 119 मार्कवर आणि एक सर्व्हिसमॅन फक्त 84 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। VJA सगळ्यात हाय कट ऑफ लागणारी कास्ट आहे, 121 मार्कवर वनात लागलेला आहे। फिमेल लागलेला 117 मार्कवर। VJA लागलेला आहे 132 मार्कवर। ठीक आहे, त्यानंतर बघा STचा खूप कमी कट ऑफ गेलेला इथे। होमगार्ड फक्त 107 मार्कवर। पोलीस पाल्य 106 मार्कवर। एक सर्व्हिसमॅन 80 मार्कवर। ST प्रकल्पग्रस्त 96 मार्कवर। ST खेळाडू 108 मार्कवर। त्यानंतर ST फिमेल 117 मार्कवर। ST सर्वसाधारण फक्त 125 मार्कवर। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघूया SC होमगार्ड 114 मार्कवर। SC पोलीस पाल्य 102 मार्कवर। SC प्रकल्पग्रस्त 98 मार्कवर। SC प्रकल्पग्रस्त नंतर खेळाडू 114 मार्कवर। SC फिमेल 113 मार्कवर। SC सर्वसाधारण 128 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा ओपनमध्ये होमगार्ड 130 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि त्यानंतर पोलीस पाल्य ओपनमध्ये 107 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा ओपनमध्येच
एक सर्व्हिसमॅन 104 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. ओपनमध्ये भूकंपग्रस्त 132 मार्कवर कट ऑफ गेला. ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त गेलेला आहे 130 मार्कवर. त्यानंतर बघा ओपनमध्ये खेळाडू गेलेला आहे 123 मार्कवर. त्यानंतर पुढे जर बघायला गेलो ओपन फिमेल गेलेला आहे 121 मार्कवर. त्यानंतर ओपन फिमेल नंतर ओपनमध्ये सर्वसाधारण बघूया तर 134 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर बघा ही जी निवड यादी आहे ही आहे पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर शहर CP नागपूर, ज्याला आपण म्हणतो पोलीस शिपाई या पदासाठी. इथे जागा भरपूर होत्या त्यामुळेच कट ऑफसुद्धा कमी गेलेला आहे. बघा पेपर सोपा आला असून सुद्धा बघा 347 जागा होत्या, भरपूर जागा होत्या आणि त्यानुसार त्यांनी काही नोटसुद्धा दिलेली आहे. इथे बघूया पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षामधील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा केंद्रावरील CCTV फुटेज व व्हिडिओ चित्रीकरणाची पाहणी केली असता स्टेज क्रमांक दिलेला आहे आपल्याला. हे वाले या क्रमांकावरील उमेदवार यांनी लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस भरती निवड मंडळाच्या निर्णयान्वये त्यांची उमेदवारी रद्द केलेली आहे.